उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। ते म्हणाले की विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचे काम करतायत। जनतेत गोंधळ पसरवून राजकारण करण्याची त्यांची पद्धत झाली आहे। प्रत्यक्षात सरकार शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेसाठी सातत्याने निर्णय घेत आहेत। काही अपप्रचार करून विकास कामांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र जनतेने या अफवांवर विश्वास ठेवू नये। सरकार जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। पवारांनी प्रशासन आणि जनतेला एकत्र काम करण्याचं आवाहन केलं। मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस त्यांना समजण्याच्या करता त्याच्यातनं विरोधक हे कारण नसताना गैरसमज निर्माण करतात। मी तो शब्द जरी वापरला असला तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो, आपण पण घरात वापरतो। अरे बाबा नो, सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत। त्याच्यामुळे पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवाव्या लागतात। पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो। अशा प्रकारचे नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस राज्य सरकार ताकदीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी, तिथल्या नागरिकांच्या, तिथल्या ग्रामस्थांच्या, तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी उभं राहत असतं आणि ते उभं राहणार, आम्ही राहतोय अशा प्रकारचा विश्वास मी त्यांना दिला।